किलो 100 रुपये किलो 100 रुपये किलो। गया दादा, एक नंबर कांदा, एक नंबर कांदा आहे। असा बुक्कीनं फोडायचा आणि भाकर ठेवून खायचा, नुसता जाळ आणि धूर संगट। घ्या घ्या, बोला किती देऊ? कसं दिलं हे कांदा? कसं दिलं? 100 रुपये किलो। 100 रुपये? हे बारक्या, 100 रुपये म्हणजे 100 रुपये का रे? काय माहित, ही बाकी समजी ओरडत होती 100 रुपये 100 रुपये म्हणून आपण बी म्हणलं 100 रुपये। सांग सांग 100 रुपये सांग। हा एवढ्याला दिलाय, तेवढ्याला दिलाय, घ्या घ्या। अहो दादा, पैशाचा कशाला विचार करताय? पैसा काय आज हाय आणि उद्या नाही, पण ह्यो कांदा आहे ना तुम्हाला उद्या भेटणार नाही। अहो एकदा खाल ना तर आयुष्यभर लक्षात ठेवाल बघा। घ्या, किती देऊ? हा घ्या। ओ पाहुणं, अहो रोजचं गिराईक तुम्ही आमच्या कांद्यासनी विसरलंच वाटतं। हवा असं कसं विसरू, तुमच्याकडेच येत होतो मी। परवा वाटत हे नवीन पावलं दिसलं, म्हणलं जरा माल चेक करून बघावं। जाऊ दे, या 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 कांदा द्या। अहो दादा, मस्त कांदा आहे, घ्या की। हो दादा, हिच्या कांद्याला काय सोनं लागलंय वय? वय सोनच लागलंय, ओल्ड इज गोल्ड। अरे जुनं कस्टमर आहेत आमच्याशिवाय दुसरं कुठं जात नाहीत, कळलं? आणि त्यांना आमच्या कांद्याची क्वालिटी माहितीये। काम कर। हे बारक्या, मी काय म्हणतो, हिच्या समध्या पोते आहेत की नाही, या टेबलावरनं खाली पाडून टाकू काय? हा, लगेच नटकं झाले त्याची प्रीची। येडा आहे का तू? अरे मुरलेली आहे ती, तिच्याकडं ना गिराईक ओळवायची काहीतरी ट्रिक आहे बघ। मी काय म्हणतो, आपण आपलं काम करू, उगाच नको नादाला लागायला। घ्या घ्या घ्या, कुठं बी हुडक, आपलाच माल कडक। या या, सपलं बघा। घ्या घ्या, कांदा घ्या, कांदा घ्या, कांदा घ्या, 100 रुपये किलो। जगात बारी एक नंबर। नाद करायचा नाही कांद्याचा, नाद करायचा नाही कांद्याचा, नाद करायचा नाही कांद्याचा। काय ओरडतोय? नाद करायचं काय? नाद करायचं नाही म्हणलास तर गिराईक काय येतील? नाद करा म्हण, नाद करा, कांद्याचा नाद करा। अरे बारक्या, अरे वरडून आहे ना माझ्या घशाचा स्पीकर फाटलाय बघ, तरी बी कोणी गिराईक येणार झालंय। हा, अरे पार घसा बसलाय, कोण गिराईक दिसतंय होय? अरे पार कसा बसलाय माझा। ओ मावशी दादा, या या या, कांदा घ्या, कांदा घ्या, 100 रुपये किलो। 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, या, या, 100 रुपये किलो। कांदा घ्या, कांदा घ्या, कांदा घ्या। कुठे गेला ह्यो काम शोध, काय कळण झालंय, कधी एक काम धड करणार नाही ह्यो। साहेब, इकडे इकडे साहेब, काय साहेब? हा, तुझ्या काय बापाचं लगीन होतं का? गायब झालेला असतो काय रे? हा, किती वाजता तुला इथं यायला सांगितलं होतं? किती वाजता सांगितलेलं? साहेब तुम्ही बरोबर सांगितलं, जरा मलाच उशीर झाला, पण ते जाऊ द्या साहेब, आता तुम्ही थेट कामाचं बोला। शान आहेस काय मस्त बोला। हे बघ, ते तिकडे बघतोस का? हा ती तिथं बोरग आहे का नाही, हात गाडी घेऊन उभा बघ ती काळं डांबर आहे। हा, त्याच्या बाजूला ते लिंबागत पोरग हा. आहे, गुटी एवढं। हा. ते जोड गोळे आहे का नाही, हा, ते तिथं कांदा बटाटा घेऊन गाडीवर विकायला उभे आहेत। हा, तू जायचं आणि ते सगळं घेऊन यायचं। ओके साहेब। आपण आहे की तिथं असलेलं सगळं घेऊन टाकायचं। हा, हा, कांदा बटाटा जे दिसते ते सगळं घेऊन टाकायचं। ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणाल तसं। हा, पण ऐक, पैसे तर घे घे, आणि ऐक, कामात मला कसला बी घोळ नकोय। काम कसं एका फटक्यात झालं पाहिजे। हो साहेब, विषयच नाही। हा, आपलं काम असतच आहे काय? अहो आपण घाव घातलाय आणि 2 तुकडे झाल्या नाहीत, असं कधीच झालं नाही। आता तुम्ही फक्त आपलं काम बघा, येऊ का साहेब? हे जा आणि नीट काम कर, नाहीतर तुझ्या 2 तुकड्यावर घाव करेल। अहो नाही साहेब, करतो, नीट करतो। जा। कोणी बी गिराकी येण्या झालंय।
तुझ्यामुळे हे समजा तुझ्यामुळे झालंय बघ. मी काय केलं? तूच केलायस. तुला सांगितलं होतं ना म्या की सकाळ सकाळ मस्तपैकी आंघोळ करून ये, असं पाराचं तोंड घेऊन आलायस की नाही, तुझ्या तोंडाकडे बघून गिऱ्हाईक येणं झालंय. असं काय नसतं रे बाबा, असं काय नसतं. तू जरा शांत हो ना. हा, आपला माल कपल, तू शांत हो. हा ओरड. तू ओरड ओरड तुम्ही ओरड. 100 रुपये किलो, 100 रुपये किलो, 100 रुपये किलो. किलो 100 रुपये किलो, 100 रुपये किलो, 100 रुपये किलो. या कांदा घ्या. हा बोला दादा, घ्या घ्या कांदा घ्या. काय पाहुणं, हा कशी दिली कांदा? 100 रुपये किलो. हा एक नंबर आहे दादा. बोला तुम्हाला किती पाहिजे? 100 रुपये. कधीच आहे माल? कधी काढलंय? अहो आता शेतातनं काढलंय आणि थेट तुमच्या पुढे ठेवलाय बघा. अहो एक नंबर माल आहे, काय बी काळजी करू नका. तुम्ही सांगा तुम्हाला किती पाहिजे? केवढा आहे बोल, मला सगळा पाहिजे. समजा पाहिजे. समजा पाहिजे, समजा पाहिजे, समजा पाहिजे, समजा पाहिजे. ऐकलं का, ऐकलं का? यासनी समजा माल पाहिजे, समजा माल. ओ दादा, भारी भारी भारी. मी काय म्हणतोय बघा, 12 गोणे आहेत. तुमचं आहे की नाही मला घरचा पत्ता लिहून द्या. मी ह्यो समजा माल आहे ना टेम्पल भरतो आणि तुमच्या घरला आहे ना घरपोच करतो, एकदम फ्री फ्री फ्री. मग काय करू माहितीये काय, आपण ती गाय ना तुमच्या घरला जाऊन चाय पिऊ. हा ए वा 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 वा, एक नंबर. चला 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 चला. अरे पण कितीला देणार ते तरी बोल. हा 100 रुपये किलो. ते कळ रे, सगळ्या मालाचं सांग. बारक्या कितीला द्यायचं रे? ते ठरलं होतं की 100 रुपये. हा 100 रुपये किलो. ते कळ रे, सगळ्या मालाचं सांग. समजा मलाची. ते ताना ही नाही. थांबा, हिशोब करतो, हिशोब हिशोब. तानाही नि पाजा सौ सौ सौ. मी काय म्हणतोय, तुम्ही समजा हिशोब करा आणि तुम्ही सांगा की. त्यांना काय हिशोब करायला सांगतोय? अरे बारक्या, मी तर कोणाच्या बाला हिशोब करायला येतोय. हा, ते अंदाज सांग की. हा, तू 5,000 सांग. 10,000. समजाचे 10,000 होतील. काय येड्या टाळक्याची आहेत? किती स्वस्तात कांदे विकायला लागले. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, ते यशवंत साहेबांनी सांगितलं तेवढं करायचं. हे घे पैसे आणि दे सगळ्या गोण्या. ओ पाहुणं, काय चाललंय? ऐ तुला का पंचायत? ए मी त्यांच्याशी बोलते, तू गप्रा. ए हे माझे गिराईक आहेत. मग असू दे की, यात तुझाच फायदा आहे. ओ पाहुणं, कितीला घेतला माल? आमचा व्यवहार ठरलाय 10,000 रुपये. 10,000 नुसतं? मग 100 रुपये किलो ना, मग 10,000. ह्यो बारक्या 5,000 म्हणत होता, मी 10,000 म्हणलं आणि आमचा व्यवहार झालाय. कळलं काय? अय पावशेर, 12 गोण्या दिल्यात तुला मी. 25 किलोची सगळी गोणी आहेत. किती हिशोब होतो सांग? ते ताना ही नाही. नाही 8,000 होत्यात. 8,000. 8,000. हे बघे, आमचा व्यवहार झालाय. 10,000 देणार आहेत ते. डोसकप टाळ्या हाय का तुझा? हा? ए माझा मासा पाय लागला म्हणून जळू नकोस. मी जळते. इथं तुझा धूर निघतोय. तू गप बस. ओ 12 गोणी आहेत. एक एक गोणी 25 किलोची आहे. 100 रुपये किलो ना 2,500 भाव होतो प्रत्येक पोत्याचा. 30,000 टाक आणि निघित ना. कमी का करते? ओ हे बघा, तुमचं नाही, माझं नाही. माझ्याकडे 15 आहेत. 15 डन करू. त्यांनी मला 15 दिलेत ना. दिलेत? कोणी दिलेत? म्हणजे त्यांनी, म्हणजे माझ्याकडे 15च आहेत, त्यामुळे 15 मला ओके. 15 घ्या आणि विषय संपवा. अय कुठून आला रे तू? आज पतूर तर कधी तुला मार्केटात पाहिलं नाही आणि आल्या आल्या एवढा माल विकत घेतोय. आला कुठून? मी शाहूपुरीतून आलो. शाहूपुरीतून आला? अरे मग तिकडे तर अजून स्वस्तात माल मिळाला असता तुला. आणि नाही म्हणला तरी तिथं मार्केट यार्ड लई जवळ आहे. मग तिकडून इकडं कशाला आला?
अहो आता ते मला इकडे पाठवलंय म्हणून. पाठवलं? कुणी पाठवलं? नाही म्हणजे पाठवलं म्हणजे माझं काम होतं इथं बाजारात, म्हणलं सोबत कांदे घेऊ म्हणून मी आलो इथं. वय का? तू असा नाही बोलायचा. अय रम्या, ये जरा ह्याची मान कुठे धर. अहो मानगुटी कशाला? अहो दादा 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 मी 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 काय सांगतो दादा बाबा. अहो दादा मी बघा मी गप गुमान खरं सांग, कोणी पाठवलं तुला? ए तुझ्या पोटात दुखायला लागलं होय माझा माल खपतोय म्हणून? अय तू गपरा जरा. हे असले नग्न पावला पावला मिळतात बाजारात, आणि हा तर लईच बंडल दिसतोय मला. काय रे, वात लागला का तुझ्या जिभेला? काय, कुठून आला? अहो मी तुम्हाला खरंच सांगतोय, मी खोटं बोलत नाही. म्हणजे मी झाला लोचा, खाल्ली माती, आता आपल्यावर बिल फाटणार. नाही नाही नाही, आपण इथूनच सटकलेलंच बरं. गप गुमान सांगा ना, तर मी पोलिसांना फोन करील आता. अहो पोलीस कशाला? मी तुम्हाला सांगतो. अहो पोलीस बिलीस नको. तिकडे ते माणूस उभा आहे ना, त्यांनी मला इकडे पाठवलं आणि म्हणलं की हे सगळे कांदे विकत घे बाबा. कोण आहे तिकडं? कुणी बी नाही, उगा शेंडा लावू नको. अहो तिथं राम्या नाही, लाव तू फोन. अहो, तिकडे माणूस होता, त्यांनी मला राम्या, फोन पाठवलं. लाव तू, फोन अहो, लाव. फोन बी नको फोन लाव. दादा मला. आता डाव कळला मला. ही सगळी शाळा केली ना रे तुम्ही मिळून? ए म्या काय केलं ग? तरीच मी म्हणत होते, सूर्यवंशी नावाशिवाय ना तुझं काही होऊच शकत नाही. मला वाटलं तो माणूस तुला लुबाडतोय म्हणून इथं मदत करायला आली तुझी, आणि तू माझ्यावर कुरघोडी करतोस वैर. हे बघे, हे असलं बालंडा ना माझ्या अंगाला लावायचं नाही. म्या शपथ घेऊन सांगतो, म्या काय बी केलेलं नाही. ह्यो जो कोण माणूस होता ना, त्याला मी ओळखत नाही. अरे पैंज लावलीच होती ना, तर जरा इमानदारीनं खेळायचं ना. हे असले खेळ नव्हते खेळायचे. आणि लईच तुझ्यात हिंमत असेल ना, तर लाव नीट किंमत. तुझ्यामुळे हे समजा ना, तुझ्यामुळे घडतंय बघ. तू काय केलं पारुश्या? तुला गिराईक नीट तपासून बघता येत नाही होय? काय म्हणला? गिराईक नीट तपासून बघता येत नाही होय? कसं तपासायचं असतं गिराईक? बारक्या, मला माहिती असतं, तुला विचारलं असतं होय? हा, मला विचारतोय कसं तपासायचं म्हणून. ए बारक्या, एक गोष्ट लक्षात ठेव, काय बी झालं ना तरी मागं हटायचं नाही. कांदा इकायचा म्हणजे इकायचं, कळलं काय? इकायचा कांदा इकायचा. माझ्या ओरडू नको. कांदा म्हणून ओरड. कांदा 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 100 रुपये. बरोबर ना? 100 रुपये. 100 रुपये. कांदा घ्या, कांदा 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 घ्या, कांदा घ्या, 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 लाल भडक, एकदम कडक. घ्या, कांदा घ्या, कांदा, लाल भडक, एकदम कडक. इकडं या, इकडं, तिकडं ना, इकडं नाही ना, इकडं या, इकडं या. हे असंच समजू चालू राहिलं तर दिवस संपेपर्यंत अर्ध्या किमतीत मालिक लागेल. काय म्हणलंस? अरे अर्ध्या किमतीत मालिक लागेल. अर्ध्या किमतीत? बरं, नीट ऐका. रॅलीचं सगळं नियोजन व्यवस्थित पार पडलं पाहिजे. दसरा चौकापासून बिंदू चौकापर्यंत सगळा बंदोबस्त वाढवा, ट्रॅफिक सांभाळा आणि कुठलाही गोंधळ होता कामा नये याकडे कटाक्षाने लक्ष द्या. बाकी सगळा बंदोबस्त बघायला मी आहेच. येस मॅडम. अजून काही शंका? नाही. गुड. मॅडम, मला वाटतं काही काळासाठी वाहतूक लक्ष्मीपुरीकडून वळवावी. तसेच बॅरिकेड्स लावून घेतले तर रॅलीला मार्ग खुला राहील. गुड, तसंच करा. आणि रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी आणि गोंधळ होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष द्याव्यात. 2-3 ॲम्ब्युलन्स तैनात ठेवा आणि हे सगळं शांततेत पार पडू देत. येस मॅडम. मॅडम, अर्जंट असेल तर घ्या, आम्ही वेट करतो. सॉरी, एक्सक्यूज मी. हॅलो. हा हॅलो अक्षरा, ऐक की, तुला एक विचारायचं होतं बघ. बोला. हे बघ, आजचा कांद्याचा दर आहे की नाही 100 रुपये किलो आहे. म्हणजे 100 नव्ह. तर मला सांग त्याचे निम्मे किती आहेत? निम्मे काय? अहो, मी महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे. अगं सारी मी तुला त्रास देतोय, फक्त मला आकडा सांग की.
50 होय? हा ठीक आहे आय लव्ह यू अक्षरा. सेम टू यू. हा, चल मी ठेवतो हा. तू तुझं काम कर. आता बघ कशी धमाल करतो ते. हा सॉरी. तर मी सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि काही गरज लागली तर मला फोन कर. बारक्या आता तू बघच गिराकांचे ना रांग लागल रांग. तू फक्त मोजत राहा. बघ आता माझ्या बघ. कांदा घ्या कांदा घ्या कांदा घ्या कांदा एकदम कडक लाल भडक. तुमच्या मनाचा घेतलाय ठाव आमच्या कांद्याचा निम्मा भाव. तुमच्या मनाचा घेतलाय ठाव आमच्या कांद्याचा निम्मा भाव. निम्मा भाव. तुमच्या मनाचा घेतलाय ठाव आमच्या कांद्याचा निम्मा भाव. निम्मा भाव. ओ भाऊ ते 100 रुपयाचं निम्म किती होता तो? 50 रुपये. 50 रुपये. फक्त 50 रुपयाला एवढे कांदे? हा घ्या 50 रुपये. 50 रुपये. चेल 50 रुपयाला कांदा बटाटा फ्री. कांदा घ्या कांदा 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. कांदा घ्या कांदा. घ्या चेल कांद्यावर बटाटा फ्री. चेल लागला चेल. घ्या. तुमच्या मनाचा घेतलाय ठाव आमच्या कांद्याचा निम्मा भाव. या ओ ताई ओ मामा या इकडं. तो निम्म्या किमती दिसतोय ना म्हणजे नक्की माल खराब असणार. या काय इकलं नव समजा माल. ते बी सूर्यवंशी नाव न लावता. काय म्हणणं आहे तुझं? आता तोंडाला कुलूप बसलं नव एकदम फिक्स. अरे दादा कांदा संपलेत आता उद्या. कांदा संपला. मार्केटमध्ये अर्ध्या किमतीत माल विकायला मार्केट का तुझ्या बाच आहे का? काय रे? इकडे पावती फाडली होती सोय आमच्या संघटनेची. तुला इकडे माल विकायला परवानगी कोणी दिली रे? सगळ्या मार्केटचा भाव पाळलास. आमचा धंदा बसवला तू. आता तुला सुट्टी नाही याला. आता याला खरंच सुट्टी नाही. कोण दिवटा आला इथं यो आमच्या सगळ्या धंद्याचा बट्ट्याबोळ करून ठेवलाय. अरे रोजच्या रोज ताजा माल विकतो आम्ही. पण आजच्या सारखं नुकसान कवा झालं नाही. आपला इतक्या वर्षाचा धंदा उडवायला आला. इथं याला कांदा विकायचा अधिकार दिला कोणी? आज डायरेक्ट गाडी मार्केटमध्ये आणून लावली. मार्केट कायच्या बापाचं आहे बाय. परवाना नाही काय नाही आणि आला इथं आमच्या डोक्यावर बसायला. याची हाडं खिळखिळी करायला लागतात. त्याशिवाय याला अक्कल येणार नाही. अहो दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बघा. अहो तसलं काय बी नाही बघा.
काय ऐकायचं तुझं? तुला चांगला चोप पडला पाहिजे. आता तुझी सुटका नाही. हा ना रे?